ओके. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे ते म्हणजे ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल. आज आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. आता प्रॅक्टिकल करण्यासाठी तर तुम्ही दिसणं गरजेचं आहात आणि ऍक्टिव्हेशनसाठी. ओके. नाही दिसलात, तुम्ही तुमचं काय करता मग ती माझी जबाबदारी नाही. चुकीचं करताय, बरोबर करताय, काय करताय. सो शक्तिपथ घेतला सगळ्यांनी? किती जणांनी घेतला यातला? आता मला चेहरा लक्षात नाही कोण कोण होतं, पण ठीक आहे. मग एनर्जी जाणवते का आज? हे, छान, व्हेरी गुड. काही काहींना एनर्जी जाणवत असेल, काही काहींना पॉझिटिव्हिटी सारखं वाटत असेल, हाताला जाणवत असणार पक्का. ओके, व्हेरी गुड, छान. तर ओके, स्माईल आली. उगाच आपण आज आनंदी पण असू. आज थोडं छान वाटत असेल, काही कारण नाही तरी पण आपण आनंदी. ओके. 10% ऊर्जांची ही कमाल आहे. विचार करा, जेव्हा 100% होईल तेव्हा काय होईल ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर आज आपण करणार आहोत ऍक्टिव्हेशन. बिफोर दॅट लेट मी आज जे सगळ्यांचे मेसेजेस आले, डाऊट्स आलेत, ते म्हणजे ज्यांचा शक्तिपात राहिला आहे काही कारणास्तव, ज्यांना जेन्युइन घ्यायचा होता पण काही जेन्युइन रिझन्सने राहिला असेल, तर म्हणजे आता पुन्हा लेवलवर आपण रिपीट नाही करू शकत त्यांच्यासाठी किंवा शक्तिपात. पण असे पण स्टुडंट्स असतात की लेवल 2 ला एनरोल करतात, लेवल 2 लेवल 3 च्या कोर्सला, पण त्यांचा शक्तिपात लेवल 1 चा राहिलेला असतो. मग तेव्हा त्यांचा शक्तिपात आपण एक आठवडा आधी करून देत असतो, बिफोर लेवल 2. कारण लेवल 1 चा झाल्याशिवाय लेवल 2 चा शक्तिपात दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांचा जेन्युइन रिझन्सने राहिला आहे आणि ज्यांनी एनरोलमेंट घेतलं आहे लेवल 2 लेवल 3 च्या कोर्सला, त्यांचा शक्तिपात आधी करून दिला जातो आणि नंतर मग सगळ्यांचा एकत्र लेवल 2 चा शक्तिपात होत असतो. ओके. सो हा डाऊट क्लिअर आहे. त्याच्यानंतर आणखी डाऊट्स आलेत की शक्तिपातचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल का? तर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या थ्रू शक्तिपात केलाच जाऊ शकत नाही. व्हिडिओज म्हणून शक्तिपात केला जात असतात, तर मग काय सगळे युट्यूबवरती शक्तिपात मिळाले असते असेच. तर असं नसतं. रेकॉर्डिंगच्या थ्रू शक्तिपात केला जाऊ शकत नाही आणि रेकॉर्डिंग सुद्धा आपण करत नसतो. त्यामुळे ती रेकॉर्डिंग होणार झालीच नाही, त्यामध्ये शेअर सुद्धा करू शकतो. ठीक आहे. हे 2 डाऊट्स आता इथे क्लिअर केले आहेत. आणखी एक डाऊट होता की अ, शक्तिपात एकदाच घेतला जाऊ शकतो, वारंवार घ्यायचा नसतो. मग तो लेवल 1 चा असेल, लेवल 2 चा असेल किंवा लेवल 3 चा असेल. एकदाच घ्यायचा असतो लाईफ. कोणी परत रिपीट करू शकता वगैरे, ते आपण काल डिस्कस केलेलं आहे. आणि नंतरची गोष्ट आहे ते म्हणजे आजचं आपण जे ऍक्टिव्हेशन करणार आहोत. ऍक्टिव्हेशन आपण वारंवार करू शकतो, त्याला काही असं लिमिटेशन नाही आहे. ते एनिवेज रोजच करायचं आहे. त्याच्या पुढे जेव्हा लेवल 2 ला आपण वगैरे सांगतो, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये मोठमोठं हिलिंग जेव्हा आपण सुरू करतो, तेव्हा ऍक्टिव्हेशन तर आपल्याला प्रत्येक हिलिंगच्या आधी किंवा किंबहुना रोजच करायची असते. सो ऍक्टिव्हेशन एकदाच करायचं का लाईफमध्ये, किंवा रोज करायचं का, आणि रोज सुद्धा एकदाच करायचं का, असं काही नाही. दिवसातून हवं तेवढ्या वेळा आपण ऍक्टिव्हेशन करू शकतो. ओके, इथपर्यंत समजलं? आता लेट स्टार्ट विथ दिस ऍक्टिव्हेशन. त्याआधी सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. पाणी पिलं असेल तर ठीक आहे, नसेल पिले तर पटकन पिऊन घ्या. ओके. सो फॉर ऍक्टिव्हेशन, बिफोर दॅट रेकीची आधी प्रार्थना सगळ्यांनी लिहून घ्या की आपल्याला कोणतंही रेकी रिलेटेड काही गोष्ट करायची, बीट हिलिंग किंवा ऍक्टिव्हेशन किंवा काही रेकी रिलेटेड कोणतीही आपण जेव्हा गोष्ट करतो, तेव्हा ऑब्व्हियसली ती गोष्ट आपण करत नसतो, आपण फक्त माध्यम असतं. त्यामुळे त्या पर्टिक्युलर एनर्जीला आपल्याला काय करावं लागेल? आवाहन करावं लागेल किंवा इन्वोक करावं लागेल. त्यासाठी आपल्याला तिला कॉल करावा लागेल, म्हणजेच आवाहन. सो त्याच्यासाठी आहे ते म्हणजे आपल्या ज्या आता व्हिडिओज मध्ये माझी टीम लावते त्याच्यामध्ये प्रार्थना दिलेली आहे. कोणाकोणाचं लक्ष होतं? मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. फर्स्ट लाईन. सेकंड लाईन बोलायची आहे ते म्हणजे मी माझ्या माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. पहिलं कोण? स्वतःचा. मी स्वतःची आभारी आहे. नेक्स्ट येणार, मी माझे माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. नेक्स्ट म्हणजे मी ह्या दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. लिहिलं? नेक्स्ट लाईन आहे,
मी माझ्या समस्त ईश्वर गुरूंची आभारी आहे. लास्टला बोलायचं आहे रेकी अमृत. रेकी अमृत. हा, रेकी अमृत. रेक 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके, आय विल रिपीट. मी स्वतःचे आभारी आहे, माझ्या मातापित्यांचे आभारी आहे, समस्त गुरुजनांची आभारी आहे, या दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे, माझे समस्त ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. गॉट इट? तर जेव्हाही आपल्याला काही रेकी रिलेटेड करायचं, यू नीड टू इन्व्होक दॅट पर्टिक्युलर एनर्जीज, किंवा या सगळ्या एनर्जीजला आपल्याला आवाहन करायचं आहे. सो शॅल वी स्टार्ट विथ दिस. सगळ्यांनी आता प्रार्थना करून घ्या, हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये, आणि प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे, माझ्या मातापित्यांचे आभारी आहे, माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे, या अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. मी माझ्या सद्गुरूंची, समस्त ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ओके, वन्स यू डू दिस, आता ऍक्टिव्हेशन सुरू करायचं आहे. ऍक्टिव्हेशन कसं करायचं? डावा हात खाली घ्यायचा असा, आणि या डाव्या हातावरती आपल्या उजव्या हाताने क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन मध्ये अशा पद्धतीने हळूवार करायचा आहे. आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे? हळूवार पटापट करायचा नाहीये, क्लॉकवाईज पोझिशन. ओके, क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन. आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. ओके, सो व्हॉट यू नीड टू डू? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओके, असा अंदाजे 21 वेळा करायचा आहे. किती वेळा करायचा आपल्याला? 21 वेळा. फोकस आपल्या संवेदनांकडे द्यायचा, 21 काउंटिंगकडे देऊ नका. त्यामुळे अंदाजे 21 वेळा केलं तरी चालणार आहे. ओके, स्टार्ट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. गुड. Charge, heal, and protect my palm chakra. Charge, heal, and protect my palm chakra. ज्यांचं झालं असेल त्याने दुसरा हात घ्यायचा आहे, आणि दुसऱ्या हातावरती सेम, आता उजव्या हातावर डाव्या हाताने सेम क्लॉकवाईज मोशन. अँड चार्ज, heal, and protect my palm chakra. Okay, good. Charge, heal, and protect my palm chakra. क्लॉकवाईज करायचा. यामिनी अँटी क्लॉकवाईज करताय. सेम विथ विद्या भोसले अँटी क्लॉकवाईज करताय. क्लॉकवाईज करा. Charge, heal, and protect my palm chakra.
आता डाव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि डाव्या हाताच्या मांडीवर ठेवायचं. ओके. आणि उजव्या हाताने आपल्या क्राऊन चक्राच्या वरती इथे सेम आहे क्लॉकवाईज चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्र, 7ही चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. मराठीमधून बोललं तरी चालेल. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज heal and protect my 7 chakras. थोडं स्लोली निकिता, थोडं स्लोली करायचं. चार्ज heal and protect my all 7 chakras. 21 times. Okay. आता काय करायचं आहे, डाव्या हाताची मूठ तशीच ठेवायची. उजव्या हाताने आपल्या नाभी चक्रावरती क्लॉकवाईज मुवमेंट, सपोज दिस इज आर नाभी चक्र, सो नाभी चक्रावरती चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कुठे करायचं आहे? नाभी चक्रावरती. नाभीमधून का? कारण की नाभीमधून आपला जन्म, 72,000 नाड्या. सो त्याला सुद्धा चार्जिंग हिलिंग आणि ऍक्टिव्हेशनची गरज आहे. सो चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. गुड. अंदाजे 21 वेळा. चार्ज heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Continue. Hah? Ay, yung parang kali. Charge, heal and protect my Nabhi chakra. झालं? आता डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे आणि दोन्ही हात ओपन करून बोटं जॉईन झाली, बोटं अशी ना, बोटं जॉईन अशी करायची आणि आपल्या हृदयाचक्रासमोर चेस्ट रिजनच्या इथे आणायचे आहेत. आणि इथे आपल्याला करायचं, टच करायची गरज नाही, थोडस हात लांब ठेवायचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी आणि ऑरा. संपूर्ण शरीर आणि ऑराचं चार्जिंग हिलिंग आणि प्रोटेक्शन. सो चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी आणि ऑरा. ओके, स्टार्ट. 21 टाइम्स. हातातून निघणाऱ्या ऊर्जेने थोडासा हात मागे पुढे झालेला सुद्धा तुम्हाला जाणवेल. फोकस अँड डू इट.
डन. आता काय करायचं आहे, हात रब करायचा आहे सगळ्यांनी. रब युअर हँड्स. आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जी बॉल म्हणजे जी आता एनर्जी क्रिएट होणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इथे क्रिएट होणार आहे. ओके. सो आधी डायरेक्ट जास्त डिस्टन्स घेऊ नका, आधी कमी डिस्टन्स घ्या आणि हात थोडेसे मागे पुढे करा. तर तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल, एक एनर्जी जाणवणार आहे. जाणवते सगळ्यांना? ओके. डिस्टन्स थोडासा वाढवला तरी चालेल. एक खूप अशी एनर्जी हातातून निघाल्यासारखी वाटत असेल, जी मागे पुढे करते. ओके. दॅट इज एनर्जीचा बॉल. आता ह्या एनर्जीचं काय करायचं, ते आपली स्वतःची एनर्जी आहे, विच इज नाव बिंग ऍक्टिव्हेटेड. जे 10% ऊर्जा आहे ती ऍक्टिव्हेट झालेली आहे. सो ह्याला काय करायचं आहे, आधी फक्त ऐकून घ्या. यू नीड टू लिफ्ट दॅट एनर्जी. लिफ्ट करून आपल्या सहस्त्रार चक्रामधून तिला ग्रहण करायची आहे, इनकल्केट करायची आहे इन युअर होल बॉडी, 7 चक्रास आणि ऑरामध्ये. सो यू नीड टू लिफ्ट इट अप. आणि जसं मी म्हणेन तसं तसं तुम्हाला डोळे बंद करून हात खाली घेत घेत, हात खाली घेत घेत या पूर्ण एनर्जीला आपल्या पूर्ण बॉडी, 7 चक्र, मन, मस्तिष्क, ऑरा या सगळ्यांमध्ये आतमध्ये प्रवेश करताना बघायचं आहे किंवा फील करायचं. ओके. स्टार्ट करा. एनर्जी क्रिएट केली आहे. सो लिफ्ट दॅट एनर्जी अप, प्लेस ऑन युअर क्राउन चक्रा. डोळे बंद. अनुभव करायचा आहे की या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, हात हळूहळू खाली घ्यायचा आहे, तुमच्या क्राउन चक्रातून प्रवेश करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर, 7ही चक्र, मन, मस्तिष्क आणि संपूर्ण ऑरामध्ये ही एनर्जी आता संपूर्णपणे प्रवाहित आहे, प्रवेश करत आहे. तुमचं शरीर, 7 चक्र आणि ऑरामध्ये जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर तिला ही दिव्य उपचारात्मक रेखी शक्ती आता कायमस्वरूपी हिलिंग प्रदान करत आहे, कायमस्वरूपी उपचारित करत आहे. कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग. संपूर्ण हेल्थ, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. कम्प्लीट हिलिंग, complete healing. You're being healed completely. You're being healed completely and permanently. Permanently and permanently. Done? आता काय करायचं? डोळे उघडा. आता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलायचं. पुन्हा एकदा हात रब करायचे आहे. ओके. हात रब कर. आणि तुमच्या शरीरावरती किंवा मानसिक लेवलवरती जिथे कुठेही दुखणं असेल, व्याधी असेल, पेन असेल, ताणतणाव जे काही असेल, त्या बॉडीच्या अवयवावरती किंवा भागावरती हिलिंग प्रोव्हाइड करायची आहे स्वतः. फॉर एक्झाम्पल आय टेल यू, समजा इथे हात दुखतोय, तर मी कशी हिलिंग देणार? हाताची पोझिशन, आता मी एका हाताने दाखवते, 2 हाताने हिलिंग द्यायची असते, पण मी एका हाताने दाखवते कारण की मला हातावर दाखवायचं. तर एक तर बोटं जोडलेली पाहिजेत, बोटं अशी नसायला पाहिजे, बोटं जोडलेली पाहिजेत. हाताची पोझिशन स्ट्रेट नसते, थोडीशी अशी फोर्ड शेप पाहिजे, अशा पद्धतीने. आणि मला हाताला हिलिंग द्यायचे तर मी अशा पद्धतीने हात ठेवणार. आयदर यू कॅन टच ओव्हर देअर किंवा वरच्या वरती आपण पॉवर करू शकतो. हात असं कोणताही अवयव असा पकडायचा नाही, आपल्याला हिलिंग द्यायची. अलगट स्पर्श करायचा नाही तर वरच्या वरती ठेवू शकतो. गॉट इट? ज्या ठिकाणी करायचंय, जिथे 2 हात राहू शकते 2 हात. खांद्याला करायचं तर एका हाताने केलं तरी चालणार आहे किंवा एकावरती हात ठेवून तरी चालेल. ज्यांना पाठीला काही दुखत असेल तर पाठीमध्ये हात ऑब्व्हियसली जाऊ शकणार नाही, तर त्याच्या एक्झॅक्टली फ्रंट पार्टला आपल्याला हिलिंग देऊन घोषित करायचं आहे की मी तिकडे हिलिंग करते. ठीक आहे, समजलं काय करायचं आहे आणि किती वेळ हिलिंग द्यायची आहे? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. हिलिंग कोण देतं? आपण देत नसतो, आपण फक्त माध्यम आहोत. हिलिंगचं ड्युरेशन विल बी डिसाइडेड बाय दॅट पर्टिक्युलर एनर्जी, की किती वेळ हिलिंग दिली जाईल. त्यामुळे
हातातून संवेदना सुरू होऊन जोपर्यंत ते संपत नाहीये तोपर्यंत हिलिंग द्यायची असते. ओके, स्टार्ट. समजलं सगळ्यांना? स्टार्ट. सोबत अफर्मेशन देत राहायचं आहे की माझा हा पर्टिक्युलर अवयव किंवा भाग आता संपूर्णपणे हील झालेला आहे किंवा उपचारित झालेला आहे. संपूर्ण फोकस करायचा आहे त्या हातातून वाहत येणाऱ्या संवेदनांकडे. फोकस कम्प्लिटली ऑन युअर सेन्सेशन्स आणि इंटेन्शन रिपीट करत राहायचं आहे की माझा हा पार्ट आता पूर्णपणे बरा झालेला आहे, उपचारित झालेला आहे. इट इज कम्प्लिटली हेल्दी नाव. एका वेळेला एकच बॉडी पार्ट हील करा. झालं? त्यांचं झालं नसेल त्यांनी कंटिन्यू करा. मी उगाच झालं म्हटल्यावर थांबू नका. ज्यांचं झालं असेल, कोणाचं झालं? येस, निकिता. कुठची हिलिंग दिली? मीन कोणत्या पार्टला दिली? माझे दोन्ही गुडघे पेन करतात आणि राईट हँडचा एल्बो. म्हणजे मला टेनिस एल्बोला थोडं पेन सांगितलं होतं पण ओके, ते झाली हिलिंग? काय वाटतंय आता? पेन आता हाताचं तरी मला जाणवत नाही. गुड, व्हेरी गुड.
ती हार्डली आपण 1-2 मिनिटं हिलिंग दिली आहे. ऍक्च्युली हो. हिलिंग जास्त असते, जी नंतर आपण शिकवली. ऍक्च्युली थोडीशीच फक्त एक ट्रेलर दिलाय, पण ऍक्च्युअल हिलिंगची प्रोसिजर डीप मध्ये. ओके, इथे अशा गोष्टींना पटकन इफेक्ट येईल ज्या तुमच्या दुखणं आहे किंवा जाणवत आहे किंवा काही दिवसांपासून दुखतं आहे. अशा गोष्टींमध्ये 1-2 मिनिटांमध्ये रिझल्ट ऑब्व्हियसली येणार आहे. ठीक आहे शैलेश. सध्या मी 1-2 महिन्यापूर्वी मला कमरेमध्ये चमक भरली होती आणि त्यामुळे मी 1 महिना घरी होतो, फिजिओथेरपी वगैरे केली होती. तरी आता सध्या असं जाणवतं की कुठेतरी काळजी घेतली जाते, उठता बसता वगैरे काळजी घेतली जाते. म्हणून त्या गोष्टीसाठी मी हिलिंग घेतलं असता. तर ते मला असं व्हायब्रेशन जाणवत होते. मी पोटाच्या वरती हात धरले होते, तर ते असे थोडं मॅग्नेटिक असा इफेक्ट जाणवत होता मला त्याचा. ते तर जाणवलं मला. पुढं होतं तिकडे काही? नाही, आता जे आहे ते व्यवस्थित होते, पण घेतलं मी त्यासाठी असं ओके, extra. व्हेरी. अजून बाकीच्यांनी कोणी कुठे हिलिंग दिली? मी पाठीला दिली. कोण कोण बोललं? काव्यांजली बोला. माझा उजवा गुडघा पेन करत होता, तर त्याला हेलिंग दिली. मला जाणवलं ते व्हायब्रेशन आणि आता जरा बरं वाटत, छान वाटत. व्हेरी गुड. 1-2 मिनिटाचं हिलिंग मध्ये एवढं करू शकलं तरी मोठी गोष्ट आहे. 10% हो, ऊर्जाने खूप पेन करत होता, पण थोडंफार छान वाटत. रिलीव्ह झालं असेल. ओके, आता मी सगळ्यांचे विचारत नाही येते, कारण की प्रत्येकाला आता हा थायरॉइड आहे तर थायरॉइडला हिलिंग दिली आणि अजूनही सेन्सेशन जाणवत आहेत. व्हेरी गुड. आता आता हे थायरॉइड वगैरे हे मुळासकट आपण करू शकतो, पण ऑब्व्हियसली लेवल 1च्या वेळेस आपण नाही करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला लेवल 3 पर्यंत करावं लागेल. म्हणजे ऍक्च्युअली डिसीजेस किंवा ह्याच्यावरती काम करायचं असतं, तेव्हा आपल्याला तेवढी एनर्जी आणि बाकीच्या जे सिम्बॉल्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते सगळं अवगत पाहिजे. त्यामुळे मी तिकडे आता असं मी अजिबात म्हणणार नाही की लेवल 1 केलं आता सगळं बरं होणार आहे, असं नाही. ठीक आहे, दॅट कॅन बी हँडल इन यू कॅन स्टार्ट हँडलिंग इन लेवल 2 एज वेल. ठीक आहे, आता आपण काय करायचंय? पाठीत दिली रिलीफ. व्हेरी गुड, व्हेरी छान. आता पुढचं आहे मॅडम, ते म्हणजे कोण बोलतंय? इलेक्ट्रॉनिकली हात रेज करायचा नाही, तर मला समजत नाही कोण बोलून गेलं. यामिनी बोला. मॅडम ते मगाशी काय म्हटलं ते हातावर हिलिंग देताना हिल आणि काय म्हटलं ते? चार्ज, हील अँड हिल. प्रोटेक्ट. हा, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? आता ही जी हिलिंग दिली ती कशासाठी दिली? आपण जस्ट चेक करायला, एक ट्रायल करायला आपण ट्रायल केलंय. जे छोटंफार दुखणं होतं त्यासाठी आपण हे काही करू शकतो. आता पुढे आपण बघणार आहोत की आपल्या बोलांनी आपण पाण्याची चव बदली करू शकतो का, चेंज करू शकतो का, टेस्ट मिठाचा खारटपणा करू शकतो का. म्हणजेच काय, आपले शरीर ऐकतं आहे, पण आपल्या निर्जीव गोष्टी ऐकू शकतात. त्याला आपण हील करू शकतो का, हे पण आपण ट्राय केलं पाहिजे. सो त्यासाठी सगळ्यांनी पटकन जाऊन पाणी घेऊन या ग्लासामध्ये. बॉटल असेल तर बॉटल इज ओके. आणि वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन ये. मीठ पाण्यामध्ये टाकायचं नाहीये, दोन्ही वेगळं पाहिजे. चालू करूया. आले सगळे? आता करायचं काय?
थँक्स टू मी आता इथे ऑलरेडी आपण आवाहन केलेलं आहे. सारखं आता परत करायची गरज नाही. आता आपण ऑलरेडी केलंय म्हणून. फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रिकी बोलायचं आहे. आणि त्यानंतर जो ग्लास आहे, ग्लास असेल तर आयदर हातामध्ये घेऊ शकता, नाही तर समोर टेबल वगैरे असेल तर ठेवू शकता. तर काय करायचं आहे, त्याला सुद्धा आपल्याला बोलायचं आहे थँक्यू, मी तुझी आभारी आहे. आणि त्या ग्लासाला 21 वेळा त्याच्यावर सुद्धा हात फिरवायचा आहे. ओके, पाण्यावर. आणि आधी ऐकून घ्या. आणि काय करायचं आहे, त्या पाण्याला आपल्याला सांगायचं आहे थँक्यू, मी तुझी आभारी आहे. आता तू दिव्यरेखीच्या कृपेने पूर्णपणे चार्ज झालेला आहेस. दिव्यरेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे, सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे. आणि तुम्हाला हवं ती चव त्याला देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. तुम्ही बोलू शकता की गोडी वाढलेली आहे, नारळ पाण्याची चव आलेली आहे. तुम्हाला हवं ती चव त्याला द्या. असं 21 टाइम्स करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट. त्याच्या आधी पाणी पिऊन बघा एक घोट, त्याची चव बघा आता, नाही तर कळणार कसं चव झाली, चेंज झाली. ओके, स्टार्ट. सध्या नॉर्मल पाण्यावरतीच हे करायचं आहे ना? नॉर्मल पाणी, मीठ बीट काय टाकायचं नाहीये. पाण्याला बोलायचं थँक्यू, मी तुझी आभारी आहे, तुझा आभारी आहे. दिव्यरेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे. आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हाताची बोटं नेहमी जोडलेली पाहिजेत. एनर्जी डिस्ट्रॅक्ट करायची नाहीये, डिस्टॉर्ट करायची नाहीये आपल्याला. ओके, फोकस करायचे एनर्जीला. हात थोडेसे कप शेप मध्ये पाहिजे, फ्लॅट ठेवायचे नाही. थोडेसे एकदम एकदम असे पण नाही, थोडेसे. कल्पना डागा, थोडं हळूवार करा, एवढं फास्ट फास्ट करू नका. हळूवार, फोकस. जर झालं असेल त्याने पाणी पिऊन बघा एक घोट.
सर झालं. ओके, वाढला. व्हेरी गुड. छान. येस. बोला. कोणाकोणाचे चेंज झालं? नारळाची चव सांगितली होती, आली नाही. पुन्हा करायचं, कारण की तुमचा फोकस नव्हता. तुम्ही घेऊन घेऊन गरगर गरगर फिरवत होता. कसं असं होणार? हम्म. फोकस. स्लोली. आपल्याला हिलिंग देतोय आपण. हं? नाही. पुन्हा एकदा केलं तरी चालेल. ओके. पुढे झालं. पाण्याचं कळलं. पाण्याची चव चेंज झाली. व्हेरी गुड. छान. पाणी ऐकतंय आपलं. आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलेलं आहे? 70%. तर आपलं शरीर नाही ऐकणार का आपलं? ऐकणार आहे. हे फक्त आपण जादूचे प्रयोग म्हणून केलं का? तर अजिबात नाही. हे आपण केलं आहे की या पाण्याच्या माध्यमातून, ह्याला वॉटर चार्जिंग बोलतात. वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग आपण करणार आहोत. तर पाण्याच्या माध्यमातून आपण हिलिंग करू शकतो का एखाद्याची स्वतःची, किंवा मॅनिफेस्टेशनची टेक्निक म्हणून आपण वॉटर चार्जिंग वापरू शकतो. ज्या कोणत्याही गोष्टी आपल्याला हव्या आहेत, मॅनिफेस्ट करत आहोत आपण, शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणत्याही फॅक्टर्स मध्ये, दॅट कॅन बी मॅनिफेस्टेड विथ वॉटर चार्जिंग टेक्निक. ही तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे. त्याच्यामध्ये आपण वेगळं काय केलं? आपण रेखीची ऊर्जा इथे युज केलेली आहे, म्हणजे इफेक्ट तिथल्या तिथे लवकर येतात. आता हे वॉटर चार्जिंग किंवा फूड चार्जिंग हे नंतर आपण लेवल 3 पर्यंत डेली प्रॅक्टिस मध्ये सांगत असतो, किंवा इतरांना सुद्धा पाणी आणि फूड चार्ज करून आपण हिलिंग करत असतो. पण आता नाही, ते नंतर. आता तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली ऍक्च्युअल मध्ये त्या पाण्यावर हात ठेवून करावं लागेल. पण लेवल 2 लेवल 3 ला आपण डिस्टन्सने कोणत्याही पेशंटचं किंवा कोणाचंही डिस्टन्सने चार्जिंग करून देऊ शकतो, पाण्याचं आणि वॉटर ह्याचं अन्नाचं, आणि त्याच्या थ्रू सुद्धा हिलिंग करू शकतो. समजलंय का केलं हे कळलं? ठीक आहे. तर मी ही चार्जिंग तुम्ही तुमच्या रोजच्या पाण्यावरती, वॉटरवरती, जिथे मडकं आहे, वॉटर प्युरिफायर, एव्हरीथिंग कॅन बी चार्ज. पण डिस्टन्सने नाही करू शकणार जागच्या जागी बसून. ऍक्च्युअल मध्ये त्या पाण्यावर हात ठेवून करावी लागेल, बिकॉज द ऊर्जा इज ओनली 10%. आणि डिस्टन्स सिलिंगचं आपल्याला हे नाहीये, शक्तिपात नाहीये म्हणून. पुढे आता आता बाजूला जे मीठ आहे, त्या मिठाचं काय करायचं आहे? त्याचा खारटपणा कमी होतं का ते बघायचं. म्हणजेच काय करायचं? ती वाटी घ्यायची मिठाच्या हातामध्ये आणि त्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची. किती मिनिटे? 21 वेळा. फक्त ग्राउंड फिरवायचं नाही, 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे आणि त्याला बोलायचं आहे, त्याचा आभार मानायचा आहे. थँक्यू, मी तुझा आभारी आहे. तुझी चव आता खूप कमी होत चाललेली आहे, तू फिका पडत चाललेला आहे, असं त्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची. कळतंय? आपण मीठ का निवडलं? कारण की मिठाची तीव्रता, मिठासारख्या गोष्टीची तीव्रता जर कमी करू शकलो तर येस, इट ऑफकोर्स वर्क. ठीक आहे, कारण की मिठाचा आपल्याला माहिती आहे किती तीव्र असतो तो खारटपणा. सो त्याआधी मिठाची चव घेऊन बघा चिमूटभर. घेतली? आता चालू करा. स्टार्ट. मिठाला सांगायचं आहे की तू खूप फिका पडत चाललेला आहेस, तुझी चव आता खूप कमी होत चाललेली आहे. पुढचे 3 मिनिटं मिठाला हेच सांगायचं आहे की तुझी चव आता थोडी थोडी कमी होत चाललेली आहे. कंटिन्यू फॉर 3 minutes.
येस. ज्यांचं झालं असेल त्यांनी चव घेऊन बघा. खरंच कमी झाली. व्हेरी गुड. छान. कसं काय मिठासारख्या पदार्थाचं कमी करू शकतो आपण तर काय. पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज होतं तर चव का नाही चेंज होणार. अँड दॅट सेम आपल्यामध्ये सुद्धा आहे. मग ते मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल, आपले केमिकल्स असतील, आपले हॉर्मोन्स असतील, कोणत्याही प्रकारचं बायोकेमिकल असेल, विटॅमिन्स असेल, व्हॉटेव्हर. अशा मी आता हे सगळं का केलं जातंय? जस्ट टू अंडरस्टँड की बॉडीमध्ये जेव्हा आपण हिलिंग करतो तो कशा पद्धतीचे चेंजेस आपण हिलिंगच्या माध्यमातून आणू शकतो. ठीक आहे. इट कॅन वर्क ऑन युअर नर्वस सिस्टीम, इट कॅन वर्क ऑन युअर सेल्स, बॉडीच्या कोणत्याही ह्याच्यावरती, ऑर्गनवरती, चक्रा सिस्टम, केमिकल्स, हॉर्मोन्स, एव्हरीथिंग कॅन बी मॅनेज्ड. हे फक्त आपण इथे जस्ट एक ट्रेलर बघितला आहे की पाण्यावरती काम करतं का. मीठ का घेतलं कारण की मिठाचा खारटपणा कमी करायचा आणि त्याची चव आपल्याला समजू शकते. बाकीच्या ह्याची चव आपल्याला एवढं समजत नाही. डिफरन्स. ओके. मग मजा आली का? काहीतरी केलं आज आपण तर विचार करा, जेव्हा एखाद्याची हिलिंग केली तेव्हा काय आत्महत्य समाधान भेटेल आपल्याला. जेव्हा स्वतःचं करू, आपल्या कुटुंबियांचं करू किंवा त्या पर्टिक्युलर व्याधीतून असो किंवा सफरिंग मधून एखाद्याला बाहेर काढण्याचं समाधान काय असतं. हा ठीक आहे, तो पार्ट वेगळा. आता इथे काय करायचं आहे, सेम कॅन बी डन, द हिलिंग कॅन बी डन ऑन एनी फूड आयटम. तुम्ही रोजच्या जेवणाला हिलिंग देऊ शकता, जेवण झाल्यावरती सगळ्या जेवणाला किंवा आपल्या वाढलेल्या ताटाला, घरातलं असेल बाहेरचं असेल कुठल्याही. हिलिंग का द्यायची आहे किंवा का अफर्मेशन द्यायचं की हे अन्न ग्रहण केल्यावरती मला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होत आहे किंवा हे अन्न जो कोणत्या व्यक्ती ग्रहण करेल त्याला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ किंवा जे काही हवं. मी जस्ट एक्झाम्पल दिलं स्वास्थ्य, जे हवं त्या हिशोबाने आपण करू शकतो. समजलं हे का आपण केलं इथे परफॉर्म? गॉट इट? त्याच्यामध्ये काय डाऊट? ओके. कारण कसं असतं, आपण शिकतो खूप. शिकण्यावरती आतापर्यंत लाखो रुपये आपण खर्च केलेत की नाही? केलेत. आपण केले, आई वडिलांनी केले, आपल्या मुलांवरती केले. उपयोग किती केला त्याचा किंवा त्याचा उपयोग किती झाला केला बोलण्यापेक्षा या पूर्ण लाईफच्या कोर्स ऑफ टाइम मध्ये किती उपयोग झाला त्या ज्ञानाचा असेल किंवा तो खर्च केलेला असेल, जी मेहनत केली किंवा जो टार्गेट सेट केला तो कम्प्लीट झाला का? झाला तर किती प्रमाणात झाला? नाही झाला तर का नाही झाला? आलेले व्यत्यय आपण का नाही टाळू शकलो किंवा त्याला फेस करून त्याच्या बाहेर का नाही करू शकलो? खूप प्रश्न असतात. थोडासा विचार करणं गरजेचं आहे की हे का नाही घडलं किंवा मी का नाही करू शकले. त्यासाठी मग हिलिंग लागते की नाही करता आलं ठीक आहे, पण ह्याच्या पुढे करून दाखवेल. जे अचीव नाही करता आलं, अर्धवट ठेवून जाण्यामध्ये अर्थ नाहीये, कारण की ते कम्प्लीट करायला परत यावं लागणार आहे, परत 0 पासून स्टार्ट कर. ठीक आहे, भले आपण किती बोलतो, आपल्याला काय माहित पुढचं कोणी बघितलंय, आत्मा आहे की नाही याच्यावरूनच डाऊट आहे. आत्म्याला आत्मा नाव द्या नाही तर काही नाव द्या, ती चेतना आहे ना. पण कॉन्शियसनेस आहे किंवा सबकॉन्शियस लेवलवरती गेल्यावर तर तो आहे किंवा हायर कॉन्शियसनेस आहे, पण काहीतरी आहे जो चालवतोय. मग त्याला काय आत्मा बोला, आत्मी बोला, पुरुषांचा असेल तर आत्मा बोलूया, नाही तर पुरुषांचा असेल तर आत्मी बोला, काही बोला, त्याने स्वतःचं नाव नाही डिसाईड केलंय. समजतंय? पण त्याला इंटॅक्ट ठेवण्यासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. भलेही या शरीरामध्ये आलोय किंवा काही ना काहीतरी मग आपले आहेत, मग त्या कामना असतील, वासना म्हणजे कोण सगळ्या प्रकारच्या कामना, सगळ्या इच्छा किंवा ज्या काही आपल्या टार्गेट आहे ते सगळ्या इच्छा वगैरे काही जे काही फॅक्टर्स आहेत त्या लाईफमध्ये, ते जर अर्धवट सोडले तर पुढे पण ते कम्प्लीट करायला तसंच आपल्याला करावं लागणार, किंबहुना जास्त अडथळे घेऊन येणार. त्याच्यासाठीची ही तयारी आहे किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हा मार्ग आहे किंवा डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ अचीव्ह करण्यासाठीचा हा मार्ग.
म्हणून जे मी लेवल 1च्या पहिल्या दिवशी बोललेले की प्रत्येक क्षणाला आपल्याला रेकी वापरता येऊ शकते, राईट फ्रॉम जेवणापासून ते पाणी पिण्यापासून ते सगळ्यांपर्यंत. ठीक आहे. आता पूर्ण डिटेलमध्ये ऑब्व्हियसली मी लेवल 1 मध्ये ते नाही सांगू शकत की कसं कसं. हे फक्त आपण सांगितलंय की या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण कसे यूज करू शकत आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजले सगळ्यांना? ओके. चक्रा सिस्टम माहिती आहे. आता या चक्रानं सुद्धा पण आपण हील करू शकतो. लेवल 1 मध्ये ऑब्व्हियसली त्या पर्टिक्युलर चक्रावरती हात ठेवून ठेवून करावं लागेल आणि ऍक्च्युली पेशंटला हँडल करण्यासाठी पेशंट तेवढ्यावरती कम्फर्टेबल ऑब्व्हियसली नसणार आहे कोणाचा तरी हात ठेवून घेण्यामध्ये. कारण की आता 1-2 मिनिटाची हिलिंग केली, ह्याच्यानंतर जी ऍक्च्युअल मध्ये हिलिंग करतो ती 1-2 मिनिटाची नसते. तिथे जास्त वेळ हात ठेवावा लागतो. ती ऍक्च्युअल हिलिंग जी असते ती 5 मिनिटं 10 मिनिटं किती मिनिटं लागतील आपण नाही सांगू शकतो. डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द पर्टिक्युलर केस अँड द टाइप ऑफ द केस. ओके. आता इथे फॉर एक्झाम्पल एक फक्त जिस्ट देते मी, नाहीतर आपल्याकडे तेवढा टाइम नाही की पूर्ण मी चक्रा सिस्टम समजायला बसले ते एक सेशन चक्रांवरती जाणार. चक्र कोणते कुठे आहेत माहिती आहे सगळ्यांना? स्टार्ट्स विथ द रूट चक्र आणि नंतर मग हळूहळू वरती रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, थ्रोट चक्र, देन कम्स आज्ञा चक्र आणि मग सहस्रार चक्र. काल आपण बघितलं की हे कसे कनेक्टेड आहे आपल्या ऑराशी. हे आपण बघितलं, एनर्जी बॉल वगैरे क्रिएट केला. आता ऑरा क्लेन्झिंग यू नो हाऊ टू डू. ऑरा स्कॅनिंग केली. ती जाते चक्र ज्याची पोझिशनिंग अशा रीतीने आहे. ओके. डॉक्टर मिका ओसुईने काय सांगितलं की तुम्हाला जर पूर्ण शरीराचं लेवल 1च्या हिशोबाने सांगते आणि पूर्ण शरीराची जर हिलिंग करायची असेल तर 4-24 त्यांनी पॉइंट सांगितले आहेत. किती पॉइंट सांगितले आहेत? 24 पॉइंट्स. या 24 पॉइंट्सला जर आपण 3-3 मिनिटं हिलिंग दिली तर पूर्ण बॉडीला आपण हील करू शकतो. ओके. किती पॉइंट्सला? 24 पॉइंटला 3-3 मिनिटं आपण आता जी हिलिंग दिली त्या पद्धतीने 3-3 मिनिटाची हिलिंग. मग 24 पॉइंटला 3 मिनिटाची हिलिंग द्यायला किती वेळ लागेल आपल्याला? 72 मिनिटं, 72 मिनिट्स. ओके. आता समजा पूर्ण बॉडीला रोज हील करायचं म्हटलं तर 72 मिनिटं कोणाकडे आहेत? ते आपल्याला जेवायला वेळ नाही, पाणी पण उभ्या उभ्या पितो आपण. मग ते बोलले की ठीक आहे, एक काम करा, 24 राहू द्यात, 12 पॉइंट्स घ्या. ह्या 12 पॉइंट्सला 3-3 मिनिटे हिलिंग द्या. सो दॅट किती मिनिटे होतील? 36 मिनिटं. इफ पॉसिबल यू कॅन डू दिस. 36 मिनिटं रोज स्वतःसाठी काढायचे किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी ज्याची आपल्याला संपूर्ण बॉडीची समजा हिलिंग, दिस इज फॉर द होल बॉडी. ओके. संपूर्ण बॉडीची हिलिंग करायची असेल तर या 12 पॉइंट्सला 36 मिनिटाची हिलिंग लागेल. आपले संत काय बोलतात? सगळ्यात महत्वाचे म्हणजे 7 चक्र. तर एक काम करा, 7 चक्रांना 3-3 मिनिटं हिलिंग देऊया. म्हणजे किती झाले? 7 × 3 21 मिनिटांमध्ये हिलिंग होऊ शकते. ओके. तर काय करायचं, चक्रांची हिलिंग करण्यासाठी 3-3 मिनिटाच्या हिशोबाने करायचं असेल तर आपल्या प्रत्येक चक्रांवरती 3-3 मिनिटं हात ठेवून आपल्याला हिलिंग द्यायची आहे. ओके. ही अशी देऊ शकतो किंवा इथे दोन्ही हात ठेवून. की अशा प्रकारे आपण सगळ्या चक्रांची हिलिंग 3-3 मिनिटाच्या हिशोबाने 21 मिनिटाची हिलिंग होणार. ते सुद्धा जमत नसेल तर 2 चक्र ऍट अ टाइम तुम्ही घेऊ शकता, आज्ञा चक्र आणि मूलाधार चक्र. इथे 3 मिनिटं. नेक्स्ट 3 मिनिट्स विल बी थ्रोट चक्र अँड स्वाधिष्ठान चक्र. नेक्स्ट 3 मिनिट्स विल बी हार्ट चक्र अँड मणिपूर चक्र. आणि मग लास्टला क्राउन चक्र इफ यू वॉन्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने चक्रांचं हिलिंग लेवल 1च्या अकॉर्डिंगली आय एम टेलिंग दॅट कॅन बी डन. तेवढे आपल्याला वेळ तिथे इन्व्हेस्ट करावा लागेल. ओके. समजतं इथपर्यंत? याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत कोणाला? मॅम आता आपण दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकतो ना? एकच मिनिट. हा, कोण बोललं? काव्यांची. हा, बोला. दुसऱ्यांना आपण हिलिंग देऊ शकतो. हो, पण
यू नीड टू कीप दॅट इन माइंड की आपण लेवल 1च्या हिशोबाने हिलिंग देत आहोत. त्यामुळे आपण त्याच हिशोबाचा पेशंट हँडल करू शकतो ज्याला थोडंफार काही दुखणं वगैरे आहे. आणि मग ते दिल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची किंवा काय? स्पॉट डिस्कनेक्ट करायचे. कोणालाही हिलिंग द्या, काही करा, दुसऱ्यांच्या एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यावरती यू नीड टू डिस्कनेक्ट दोज स्पॉट्स. आता हे जे चक्र आहेत, आपण जो शक्तिपात घेतला त्यामध्ये नक्की काय झाले आहे याबद्दल सांगायला थोडं. नक्की काय झाले आहे म्हणजे तुमची ऊर्जा ऍक्टिव्हेट झाली जे तुम्हाला आता जाणवत आहे. ठीक आहे, दॅट इज ते थोडंफार जाणवत आहे आता, कारण की जे म्हटलं 10% ऍक्टिव्हेशन दिसतंय. त्यामुळे एक्झॅक्टली सगळं आता मी इथे नाही सांगू शकत, कारण की ते आता जाणवणार नाहीये एक्झॅक्टली ह्याच्या पुढे काय होईल किंवा काय. फक्त लेवल 1च्या हिशोबात आय कॅन टेल यू की ऍक्टिव्हेशन व्हायला सुरू झालं आहे त्या ऊर्जेचं. कळलं? आणि त्यामुळे ती वर्क होणार आहे. पण अशा लहान सहान गोष्टीवरती आपण हळूहळू काम करू शकत. फॉर एक्झाम्पल समजा आता डायबिटीज असेल एखाद्याला, चक्रांच्या हिशोबाने जर आता मी चक्रांच्या हिशोबाने बोलते, चक्रांच्या हिशोबाने जर मला डायबिटीज करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर हे बघ, चक्र आपण जेव्हा आपण हिलिंग करायला भेटतो तर आपण असं विचार करायचं की आपल्याला कसं कळणार की कोणत्या चक्रामध्ये इश्यू आहे आणि कोणत्या कारणाने काय संलग्न कसं कोरिलेट कसं करणार. जो काही पार्ट आहे त्या पार्टच्या बाजूला जो चक्र असेल त्या चक्राला आपण हिलिंग द्यावी लागेल. पण हे प्रायमरी झालं. असं गरज नाही की ते एकच चक्र रिस्पॉन्सिबल असतं. 2-3 चक्र सुद्धा रिस्पॉन्सिबल असू शकतात ज्यांचे इबॅलन्स झालं आहे आणि त्यामुळे ते पर्टिक्युलर व्याधी किंवा जी काही सफरिंग आहे ती उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे त्या पर्टिक्युलर भागाला हिलिंग द्यावी लागेल, त्यासोबत त्या चक्राला सुद्धा हिलिंग द्यावी लागेल. प्लस त्याच्या आजूबाजूचे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला हिलिंग द्यावी लागेल. आणि हे पण आता डायबिटीस असेल तर आपल्याला एक हात पॅनक्रियावरती ठेवावा लागेल, पॅनक्रियाची हिलिंग आधी करावं लागेल. त्याच्यानंतर एक हात पॅनक्रिया, एक हात मणिपूर चक्र, त्याच्यानंतर मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र कॅन बी हँडल. नंतर मग आपल्या हृदय चक्राला पण द्यावी लागेल. हा, तर असे आपल्याला कॉम्बिनेशन करत करत तिथे हात ठेवत ठेवत करावं लागेल. पण हे फक्त लेवल 1 पुरतं. लेवल 2 ला हे असं हात ठेवत ठेवत करावं लागत नाही. तिकडे आपण एक साथ सगळी हिलिंग करू शकतो. तिकडे ऍक्च्युअल मध्ये कोणावरती हात वगैरे ठेवून, कारण की एवढा वेळ कोणाचा हात नाही ठेवू शकत शरीरावर. तेवढं कम्फर्टेबल ऑब्व्हियसली नसतात लोक. आणि पुढच्या पार्टला कुठे करावं लागेल हे आपण आता इनफर्टिलिटी वगैरे असेल तर त्या पर्टिक्युलर जागेवरती हात वगैरे ठेवण्यासाठी ऑब्व्हियसली. तर मग तेव्हा डिस्टन्स हिलिंग किंवा बाकीच्या ज्या टेक्निक आहेत त्या कामाला येत असतात. आता हे मी फक्त लेवल 1च्या हिशोबाने शिकवत आहे, कारण की इथे लिमिटेशन्स आहेत. त्या व्यक्तीवरती हात ठेवूनच करावं लागणार बसत आलं. त्यामुळे ते हात दुखणार, मी इथे किती वेळ ठेवणार मॅडम, तिथे वेळ किती, तर ते आपण नाही सांगू शकत. कारण काय होतं, किती वेळ हिलिंग लागेल हे आपण ठरवत नसतो. जेवढा डीप लेवलचं करायचं म्हणजे मुळासकट जेव्हा काम करायचं तेव्हा काय सगळं 1-2 मिनिटाचे हिलिंग ते होत नाही. हे स्पष्ट सांगते. ठीक आहे, त्यामुळे लेवल 1 हा फक्त जस्ट एक स्टार्ट आहे, बिगिनिंग आहे. जे मी पहिल्या दिवशी म्हटलेले की स्वयंशुद्धीकरणाचा हा कालावधी, म्हणून आपण एक एक चक्रांवरती काम करत ऍक्टिव्हेशन वगैरे सुरुवात करत जेणेकरून आपण फोकस होत जाणार आहे. लेवल 2 ला गेल्यावरती मग तिकडे ऍक्च्युअल मध्ये सगळे सिम्बॉल्स किंवा बाकीच्या ज्या गोष्टी टेक्निक असतात ते पहिल्या दिवसापासून आपण शिकवत असतो. आणि तेव्हा एनर्जी आपली मग 40% ऍक्टिव्हेट होते. जे ऍक्टिव्हेशन असतं ते 40% असतं. आणि मग तेव्हा लेवल 2 लाच डिस्टन्स हिलिंग शिकवली जाते. मग त्या लेवल 2 पासून यू कॅन स्टार्ट हँडलिंग स्वतःचं इश्यूज किंवा इतरांचे इश्यूज. माझ्या लेवल 2च्या स्टुडंट्सने पेशंट हँडल केले तर आयसीयूचे, सो दॅट कॅन बी डन. आणि लेवल 3 संपेपर्यंत रिझल्ट आलेला आहे. शिकवत. ओके, कळलं इथपर्यंत? आता मी ऑलरेडी टाइम होऊन गेला म्हणून मी चक्र आता इथे एक्सप्लेन नाही करत आहे, कारण की आता एक्सप्लेन करून पण तसं बघायला गेलं तर काम लेवल 2च्या हिशोबानेच नंतर पुढे करावं लागणार. कारण की ऑब्व्हियसली याच्यानंतर प्रश्न विचारले जाते की मॅम हे एक्सप्लेन करून झाल्यावरती की मॅम एवढ्या सगळ्या ठिकाणी कसं लक्षात राहायचं, समजा डायबिटीस आहे तर ह्या एवढ्या कॉम्बिनेशन मध्ये हात ठेवायचं. पण ते ऑब्व्हियसली लेवल 1 आहे त्यामुळे तुम्हाला करावंच लागणार. त्याला मग आता आपण दुसरं काही करू शकत. ओके, लेवल 2 ला हे नाही. जर लेवल 2 ला पण हेच करावं लागलं असतं तर मग तो लेवल 2 नसता, तो लेवल 1 असता. ठीक आहे,
त्यामुळे लिमिटेशन आहे तर आहे. तिथे मी काय मोठं उगाच काय खोटं नाही बोला की हा असं होणार आहे लगेच 2-3 दिवसात नाही. हम्म? चालेल. मॅम तुम्ही हे 24 पॉइंट्स जे सांगितलेत ना ते म्हणजे सुरू करायचे आहेत का कसं म्हणजे लेवल 2 पासून सुरू करायचं लेवल असतं? 2 ला हे सगळं नाही करायचे 24 पॉईंट वगैरे. नाही आहेत का मग आता सध्या अर्थच नाही कसं ना, मग काय? ते लेवल 1 मध्येच राहिलेलं परवडलं आपल्याला. एवढं कोणाला वेळ आहे आता? आणि दुसऱ्यांची समजा हिलिंग करायची म्हटलं, समजा एखादा पेशंट आयसीयू मध्ये आहे, त्याला किती 72 मिनिटं करणार का आपण? नाही करणार. तेव्हा आपल्याला पटापट रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, किंवा एखादी इमर्जन्सीची केस आहे पण तेव्हा हँडल करताना हे एवढा वेळ नाही आपण आपल्याकडे नसतो. मग तेव्हा टेक्निक्स आपण दुसरे वापरतो. मग हे आता लेवल 1 साठी होते का आता तुम्ही ओनली पॉइंट? फॉर लेवल 1. मग हे कसं स्टार्ट करायचे का कसं? यू कॅन स्टार्ट. आता जे लोकांनी आता लेवल 2 ला येतील ते आपल्याला तेव्हा सांगत असतो की डेली प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला काय चेंजेस करावे. बरं. तिथे आपण ऑडिओ वगैरे देतो की तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं की आता चक्रा बॅलन्सिंग सुरू करा. मग ती चक्रा बॅलन्सिंग स्वतःची कशी सुरू करायची आणि ऍज अ हिलर आपण बॅलन्स असणं, आपले चक्र वगैरे सगळे बॅलन्स आणि परफेक्ट असणं गरजेचं. आपल्याला कुठे दुखत खूपत असेल तर आपण दुसऱ्याने कसं हिल करणार? ओके. त्यामुळे आपले चक्र पूर्ण बॅलन्स ठेवून त्याला अलाइनमेंट होणं गरजेचं असतं. मग ते डेली प्रॅक्टिस वेगळी असते, ती सांगितली जाते. त्याच्यासाठी ऑडिओ पण दिला जातो की कसं काय करायचं आहे. लेवल 3 ला गेल्यावरती ते एकच प्रॅक्टिस असते. मग ती एक केली तरी बाकीच्या ह्या ज्या बाकीच्या आहेत त्या नाही केल्या तरी पण चालून जातं. आता आम्ही एवढं सगळं करायला बसलो तर क्लायंट कधी हँडल करायचे, काउन्सिलिंग कधी करायचं, तुम्हाला शिकवायचं कधी आणि तसं नसतं. ओके, ठीक. चालेल, थांबू आता आपण. विल सी टुमॉरो. आणि उद्याचा आपला टॉपिक असणार आहे की डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय काय असतं आणि लेवल 2 लेवल 3चं सगळं सिलेबस, स्ट्रक्चर. जे कालपासून जास्तच मेसेज येत आहे की आज कॉल पण आले की लेवल 2 लेवल 3 बद्दल सांगा, पण ते आपण उद्या सगळं डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये की काय सिलेबस असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार, फी स्ट्रक्चर, एव्हरीथिंग, एनरोलमेंट, किती दिवस, काय दिवस, ड्युरेशन काय, उद्या सगळं आपण सांगू. प्लस डेली प्रॅक्टिसेस. ठीक आहे, थांबूया आता. सी यू टुमॉरो.